भूजल योजनेत किरकसाल जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय। पाहूया सविस्तर बातमी। अटल भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत माण तालुक्यातील किरकसाल गावाने प्रथम क्रमांक तर राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे। पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील त्याचबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले। यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेअंतर्गत किरकसाल गावाला 50 लाख तर राज्यस्तरीय स्पर्धेत 30 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं। याबद्दल किरकसाल ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे। सातारा जिल्ह्यातील माण तालुका हे दुष्काळाचे प्रतीक मानले जात होते, मात्र गेल्या काही वर्षात माणची ही ओळख बदलली आहे। ती किरकसाल सारख्या गावातून सातारा जिल्ह्यातील किरकसाल गावाने अतिशय फायदेशीर अशा अटल भूजल योजनेची आदर्श अंमलबजावणी करून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे। त्याबरोबरच आपल्या सर्वांसमोर अनुकरण करण्याजोगा एक अतिशय फायदेशीर मार्ग खुला केलाय। त्यात ग्रामपंचायतीने महत्त्वाची भूमिका बजावली। अटल भूजल योजनेच्या जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये आमच्या किरकसाल गावानं भूजल सर्वेक्षण विभागाचे सन्माननीय अधिकारीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाग घेतला। अशी माहिती ट्रेनिंग मधून मिळून गेली। त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये कोणत्या विषयावर काम करायचं आहे आणि कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळवायचे या पद्धतीने आम्ही याला माहिती दिल्यानंतर आम्ही गावातील महिलांना, सगळे गावातील शासकीय कर्मचारी, गावातील ग्रामस्थ मंडळी यांना बरोबर घेऊन श्रमदान, लोकसहभाग, CSR, शासकीय निधी याच्या समायोजनातून जलसंधारणाची विविध कामं केली। भूजल पातळी जलसंधारणाच्या कामामुळे वाढल्यामुळे अटल भूजल योजनेतून जवळपास आमची 2 मीटरनं पाणी वर आली। गावाच्या कानाकोपऱ्यात CCTV, नाले खोदणे, लहान मातीचे तलाव, कंपार्टमेंट बंडिंग, रिचार्ज शाफ्ट अशी महत्वाची कामे करण्यात आली। त्यामुळे गावाच्या सहकार्यातून आज गावात 5 किलोमीटरचे नाल्यांचे खोदकाम, 250 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग, 290 हेक्टर CCTV, 297 LBA स्ट्रक्चर्स, 18 सिमेंट बंधारे, 34 मातीचे बंधारे, 13 कृत्रिम शेततळे आणि 14,000 वृक्ष लागवड करण्यात आली आहे। ज्या गावात अनेक एकर जमीन नापीक होती तिथे आज द्राक्षे, खजूर, आंबा, कांदा, टोमॅटो, भाजीपाला इत्यादी पिके दिसतात। भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या साहाय्याने वेळोवेळी भूजल मित्र तथा भूजल सखी यांच्या माध्यमातून गावातील लोकांना प्रशिक्षण देणे, सभा आयोजित करणे अशा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या। गावात काम सुरू होण्यापूर्वी 245 कोटी लिटर पाण्याचा तुटवडा होता। आज ही टंचाई केवळ 15 कोटी लिटरवर आली आहे। गावातील अनेक तरुण नोकरीसाठी शहरात राहायचे। कामासाठी गाव सोडून गेलेले हे तरुण आज पाण्यामुळे गावात परतले आहेत। गावातील 500 हेक्टर जमिनीवर वर्षातून एकदाच पिके येत असत, तर आज 900 हेक्टरवर 2दा चांगली पीक येताना दिसत आहे। आज गावातील शेतकऱ्याचे प्रति एकर उत्पादन 60,000 रुपयांवरून 80,000 रुपयांवर गेले आहे। खरीप पिके 600 हेक्टरवरून 1000 हेक्टरवर, रब्बी पिके 500 हेक्टरवरून 900 हेक्टरवर आणि 12 महिन्यांची पिके 20 हेक्टरवरून 100 हेक्टर पर्यंत सुधारली आहेत। जनतेचे सहकार्य आणि सरकारच्या अटल भूजल योजनेमुळे आज किरकसाल देशासमोर उदाहरण म्हणून पुढे आले आहे। सध्याच्या काळाच्या घरामध्ये आपल्याला माहिती आहे की पुनर्भरण हा सगळ्यात मोठा जटिल प्रश्न होऊन बसलेला आहे, पण आपण करत नाही। गावखेड्याच्या माणसाने जर ठरवलं की मला माझं गावाची पुनर्भरण विहीर करायची आहे, 2 एकर शेतकरी हा स्वतःचा जॉब कार्ड काढून AGS मार्फत आपली विहीर पुनर्भरण करू शकतो। पण असं आहे की प्रत्येकाला वाटतं की आपण हे काम करायला पाहिजे, पण करणार कोण? तर ज्या गावामध्ये जागृती होते त्या गावामध्ये ही कामं निश्चितपणाने केली जातात। आज मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या डिपार्टमेंटच्या मार्फत ही काम होत असताना या सगळ्या मंडळींचं मी अभिनंदन करेल की 7 राज्यांमध्ये ही जरी योजना सुरू असली तरी देशामध्ये
महाराष्ट्र नंबर 1 ला आहे, याचा सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे. रोजगार हमी योजनेच्याही माध्यमातून अनेक ठिकाणी आपण अशा पद्धतीचं जमिनीतल्या पाणी पातळी वाढवण्याच्याही दृष्टिकोनातून अनेक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण कार्य संपन्न करू शकतो. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपल्या आपल्या भागातली पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढवावी असं मी विनंती आवाहन करतो. साताऱ्यातलं माण ग्रामपंचायत किरकसाल प्रथम पारितोषिक 50 लाख रुपये.